नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आमची अंघोळ झालेली, मी घर आवरलेत आणि आता यांचा स्वयंपाक चालू आहे. ये देखो, ये स्वयंपाक कर रही मेरी सासूबाई. तुम्ही मोबाईल बघताय ना. हे यांना अंघोळ करायचे, यांना पाणी टाकलेले, आता कपडे नेऊन दिलेले आहेत. आता यांचा स्वयंपाक चालू आहे आणि मी आता कपडे धुणार आहे. घर त्यावर झाले, चलो मी कपडे धुवले तू. ये देखो, ये बघा कपड्याची बाटली. आता काय झालं, हे आताच बाहेरीतून आले त्याच्यामुळे यांना उशीर झाला आंघोळीला. आता त्यांना पाणी ते टाकून दिलेलं आहे. आता हे आंघोळ करणार आहे. आता लाईट पण चालत नाही, वापस आता ते मोटर चालू करायला वापस जायचंय. लाईट आलेली म्हणता. त्याच्या आम्हाला पहिले कळत पण नव्हतं, आता जर कळू लागलं, कारण की आमचं इन्व्हर्टर नाही का खराब झालेलं आहे. आता त्याला दुरुस्त करायचं म्हटल्यावर त्याला माणूस बघावं लागेल, मग दुरुस्त करून घेणार आहे आम्ही. आता हे बघा आमचे शेट, ते बुरशे तोंडात दाखवत नाही, म्हणजे चेहरा कधीच दाखवत नाही ते आतापर्यंत. म्हणजे मला 2 वर्ष झाली बुरशे ते मोबाईल मध्ये कॅमेरा सुद्धा येत नाही. फायनली पाहून घ्या, दाटून डोळे ते चमकू राहिली, त्यांची चमकू राहिले डोळे. तेव्हा तेव्हा लाजू लागले. नका लाजू, नका लाजू. वन पा चलो आता मी कपडे धुवून काढते. चल बाय बाय. आणि एक मेन पॉइंट म्हणजे आता लाईट पण खराब येऊ लागली. दिवसाची लाईट आहे ना, त्याच्यामुळे आमचं फ्रीज पण खराब झालं, त्याची पण वायर जळालीत. आणि आता हे बघा आमचं फिल्टर आहे ना, हे बघा इकडून बटन पण दाबलं ना, आता लाईट तर आहे. हे बघा लाईट चमकत असेल, त्यात लाईट तर आहे पण ते चालतच नाहीये. आणि आता राईस वेळ आमचं इन्व्हर्टर सुद्धा जळून गेलं की काय माहिती. इथं इन्व्हर्टरवरती खाली जागा, खाली छोटले मुले येतात ना माझ्या नंदाचे त्यांचे, त्याच्यामध्ये वायरला हात लावतो, त्याच्यामुळे वरती ठेवलेलं आहे. आणि हे बघा याच्यात इथं आमचं मीटर आहे, दिसू लागलं का, इधर आम्हाला मीटर. त्याच्यामुळं आमचं आता खूप अवघड झालेलं आहे. लाईट पण आता ती सवय लागून गेली इन्व्हर्टरची, आणि लाईट टिकतच नाही. पहिल्यापासून आमची इथं लाईट टिकत नाही, त्याच्यामुळं आता थोडा गोंधळात आलेले. मोबाईलमध्ये चार्जर कधी पण आलो का चार्जर लावून द्यायचो, पण आता चार्जरला लावायचं कामच नाही राहिलं. जेव्हा लाईट असते तेव्हा चार्जर लावावं लागतंय. चलो बाय. आज आता माझे कपडे धुणे झाले, कपडे धुवून झाले. आणि मेन पॉईंट, ह्या गाडीचं डंपरच फुटलं. कसं काय फुटलं काय माहिती, आईनमध्येच फुटलं. यांचं चालू ट्रॅक्टर चालू करायचं का. आज आमच्या रुबीची बी तब्येत बरी नाही, रुबीला पण डॉक्टरला दाखवायचं आहे. आम्हाला युरिया न्यायचं आहे शेतात. हे देखो हे युरिया, ते थोडं बीडला खत टाकायचं बाकी ना, त्याच्यासाठी न्यायचं आहे. त्याला आता एकदा गोणी टाकून घेऊ आपण, एकदा पोताडा डाल देंगे हम. 2 पोताडे टाका लागेल. साधू काकाला आणून दिलं का खत. हे बघा आमची रुबी पण बिमार पडली. काय झालं काय माहिती. रुबडा तिनं माणूस टाकली झाली. तिला आता दवाखान्यात डॉक्टरला बोलवून घ्यावं लागेल. मग डॉक्टर काहीतरी विलाज करून तिच्या सलाईन लावून काहीतरी लावून. चला आता आम्ही गुन्हे टाकून घेतो. हे बघा रुबी, बाकीच कुठे रुबी सुकलेली आमची. काय झालं पिल्लू डबल एक गायब होऊ लागले आमचे. तर पिल्ले कुठे गेले मग. ठीक, एक मेलं इकडं. 2 पिल्ले मेले भाऊ. कुत्रीचं पिल्लू मेलेलं आहे आमच्या रुबीकडे. आधी बावड्याच्या बस ते पिल्ल्यावर मोबाईल पडला. ओ नो, रुबीचं पिल्लू मेलं. यांचं चालू आता पलंग घ्यायचं काम, बाजूला घेतला. पिल्लू मेलेलं आहे रुबीचं. ओ नो.
तुरीचं पिवलं मिळालं आमच्या मरेल कुठे ते काय पुढे तुमच्या हो ते मोबाईल मरेल म्हणजे बाजूचं कुठे शकते लाकडा खाली काय बरं त्यांनी दिवशी आपली ते मेलं फेकलं ते मग इथं फेकली मिठाई म्हणते ना मग दोनच आहे ना, बरोबर आहे ना ते. हा, मग आता एक अहो, तिच्या अंगाचं मस्त घाण ती मला कुठली देईल बरलीस ते काय घाण दिली बी काय ती नाही इतकं तू गाडीला गाडी राहतो तुझ्याकडे वाटेल पाय पाय दिली पाय दिली तू बस तुझ्याजवळ तू बस म्हणून मग रडली. ते बारीक होतं. सुकलं ते लगे. मग हे कुठलं काय झालं मग मी याला म्हणते ना मी लगेच पिल्लू मेलेले आता यांना नाही उचललेलं आहे त्याला चलो टेम्पो आला आमचं टूर न्यायचे आम्हाला डाळीसाठी चालेल आता हे काने आमचं यांनी नेलं कुत्र तिकडे फेकून देतात ते आले चलो मग गाड्यावर का हो गाड्यावर जा पळू लागले गाड्या काढू लागल्या आता त्यांची चालू गाड्या लावते का मग दोघांची त्यांचं काय झालं काय माहिती यांची चालत तुरीसाठी गाडी लावलेली आता ट्रॅक्टर तिकडे उभं आहे आता ही गाडी गेली चालू ना आता आम्हाला तूर टाकायची हे बघा त्यांचं चालू तूर टाकायचं काम म्हणजे अजून टाकायचं नाही आताशी फाळके खोलायचं काम चालू झालं गाडीवाला लागतोय गाडी त्यांनी आता आमचं फाळकं पण मोडून गेलं मेन पण आणि ते गोबी काढायचे तर कशाचे तरी मोडलं ते तुमचं काय झालं काय नाही वाटत तिथे आम्हाला टाकायची आता तूर यांचं चाललंय आता काम मॅटर झालं मॅटर म्हणजे काटा चालू आहे की नाही आमुष्याचं ते बंद असता त्याच्यासाठी यांचं कॉल लावायचं काम चालू आहे कॉल लावणारे समोर गेले आम्ही बसलो इथं तूर टाकणारे हे 2 जण चलो चलो अब चालू हो गई इनकी तूर डालनी तूर टाकू लागले मध्ये आता थोडी राहिलेली 4-5 पोतडे चलो ही बघा आता एवढी टाकलेली आहे आता एवढी बाकी राहिलेली 4-5 पोतडे तिघांचं काम चालू आहे टाकायचे मध्ये एक जण मध्ये झालेली आता थोडीच राहिली चलो जल्दी जल्दी डाल दो हे काका व्यवस्थित पोतडे लावू लागले यांनी दिले येडे वाकडे टाकून आमचं खतासाठी काढलेलं ट्रॅक्टर उभं राहिलं तिथं आम्ही विरा टाकून ठेवलं त्याच्यात पण ही गाडी आल्यामुळे ते स्टॉप होऊन गेलं जागेवरच निघायचं काम निघालं त्याला झालं आता यांचं चलो आता गाडीत बसून जाणार आहे तुरीची डाळ करण्यासाठी नेऊन टाकायची डाळ यांचं चालू लेखी काम करायचं लहानपणी लिहिलेलं नाही वाटतं हातावर ते हाताला लिहित आहे शेंबडे झाले ते तेव्हा सर्दी गाडी ते पेट्रोल यांचं चालू आहे काहीतरी काम आता हे जाणार आहे तुरीची डाळीसोबत चलो आता हे चाललेले हे गेले डाळ बनवण्यासाठी डाळ करण्यासाठी गेली ती गाडी चलो आता ते गेले आणि आता आम्हाला जायचंय ट्रॅक्टर घेऊन त्यात टाकलेलं आहे आम्ही खत मतलब युरिया आता आम्हाला पण जायचंय बसू का
आता आम्ही बसू लागलो रे बाबा. थांबा रे बाबा, मी पडन रे बाबा. मी बसलेली, आता आम्ही चाललो विरागून. हे बघा आमचे पोतडे नागलं. ये देखो हम जा रे, चलो हम दोनों जा रे. हिंदी में बात नहीं करते. हाँ चलो तू रे भाऊ. चला आम्ही दोघं निघालेलो आता. युवराज टाकायला आलो आज. आज नेऊन द्यायला चाललो, कारण की घरी पण कोणी नाही. घरी कामावरच पडला तू. कपडे ते झाले म्हणा, पण घरी पुसत बाकी. चला आता आम्ही जातोय. आता आलो आम्ही विहिरीपाशी. तर मेन पॉईंट काय झालं, आम्ही बीटवरती पाणी लावलं होतं, तर मोटर बंद होऊन गेली. म्हणजे लाईट चालली गेली. दिवसाची लाईट अशी एवढी परेशान करते आता. म्हणजे ते नेमकेच इथून समज हे खत युरिया ते टाकायच्या आधीच येऊन गेले होते. येऊन चालू करून गेले होते. तर मग काय झालं, आता वापस लाईट गेली. आता वापस ते तिकडे चालू करताय. हे माझ्या बट्ट्याच्या वरती बसलेले बघा ते तिथं चालू करताय. आता आम्ही बेटवरती पाणी लावलेलं आहे. चलो आता हे आले मोटर चालू करून. आता मी इथंच बसलेली आहे. पण काय झालं, एकाच तासावर पाणी लावलेलं आहे आणि त्याला प्रेशर पाक किती आहे. काहीच नाही. अहो म्हणजे किती, म्हणजे जास्त नाही आहे. थोडंच प्रेशर बघून घ्या. हे माझ्या हे पाठीमागचं तास आहे का ह्याच्यावर लावलेले पाणी. प्रेशर काहीच नाही. फक्त एका म्हणजे दिवसाच्या लाईटमध्ये कधीच भरणं होत नाही आणि ते नाईटलाच भरावं लागतं. हे बघा प्रेशर. आता मी आता खोटं नाही बोलत आहे, फक्त एकच तास चालू आहे. आणि लाईट सकाळी 8 पासून तर 4 वाजेपर्यंत आहे. त्यात गेले आतापर्यंत 5-6 वेळेस घरापासून तिथपर्यंत चक्र मारल्या त्यांनी. हे बघा प्रेशर. ते पण आम्ही म्हणजे नाईटच्या लाईटमध्ये 5 तासावर लावून द्यावं लागतं. म्हणजे 5 नाळ्या चालू ठेवावं लागत्या. तर मग 5 चालू ठेवलं का एवढं याच्यापेक्षा जास्त प्रेशर मारतं. आणि आता फक्त दिवसाच्या लाईटमध्ये फक्त एकच चालू केलेली आहे, तर त्याच्यात एवढं प्रेशर चालू आहे तिचं. बघून घ्या, रिअल आहे, खोटं नाही बोलत आहे. चलो अब हम जा रे. खत घेऊन जायचं आम्हाला. इथं उभे. चला आता वापस काय झालं, पाईप गेला निघून. ते गेले जोडायला. मी गेले ना, मी पूर्ण चिखलानं भरूनच येते. त्याच्यामुळे मला नेतच नाही आता. हे बघा आता ते पाईप जोडायला गेले. तर पाईप म्हणजे आम्ही कॉक टाकलेले ते याच्यासाठी, रेन पाईपसाठी ना. ते निघून गेला. आता ते जोडताय. चलो अब मुझे जाना ही पड़ेगा, क्योंकि इनको तो नहीं जम रहा. एक की बात नहीं हो, दोनों को भी जाना पड़ता है. मेरे को लगा जमेगा, लेकिन क्या हुआ, वापस उधर से एक नली वापस एक नळी निघून गेली. आता ती नळी लावायसाठी ते गेलेत. आता पुढं मी पण जाते, तेव्हा ते जमन त्यांना कळेल ना. लईच परेशानी होती राव. आता एवढं जोडू साला भाऊ आता यार बापरे, अवतरतोय बघा ना. लेट लाईन गेली पुन्हा एकदा आमच्या. आता बसलो पुन्हा आम्ही सामान लगत राहिले. थप लड्डू छट माग बसले बाय. अरे येडं रे बाई. तिकडं आमचं ट्रॅक्टर बाई युरियाचं, पण ते युरिया टाकणार जे लेडीज आहे ना, ते आज आली नाही. येत आहे त्या आठवड्यात ते येत आहे, पण आमची लाईटच जाती. आमच्या यावेळेस बसलो आम्ही लाईन राखा. आता लाईन जाती की येते बसले मस्त पाहिजे. आता पुरं बोललं का जोयले काही आता ऊन पडेल त्याच्यामुळे काही वाटत नाही. बोललं झालं किती तिथे पाण्यात डुबकी मारलं लोक मग तुम्हाला. यार लाईन जायला तर ती पुन्हा चालू ती ऑटोमॅटिक. कसं काय ते क्षमा वापस पाणी वाढलं. लाईन काय लाईन कमी असतो राहिली. नाही बीचला पाणी ना त्याच्यामुळे. चला जय झाली ट्रॅक्टरहून घरी. केलं ट्रॅक्टरचे तर चालू. आता मी पाईप आणणार आहे, ते जाणार ट्रॅक्टर घेऊन. 2 मिनिटं थांब. जय चालली ट्रॅक्टर घेऊन घरी. मी चालू पाई सोड क्लास. आलाच वर सोड फक्त. अरे बापरे, हा करतो प्लेअर. आम्ही पैपच बरे. नंबर ना जाऊ द्या. दुसरा जयचं चालू ट्रॅक्टर शिकायचं काम. तिला येतो ट्रॅक्टर, पण एवढं परफेक्ट नाही. तू खाल्लं कुठं बघत, तू खाल्लं किंवा बघत काही चाल.
आम्ही आता आमची युरिया टाकून तिथं आम्ही चाललो होता घरी. युरिया टाकते बाय आता तिकडं. आम्ही चाललो होता घरी. आम्ही जेवण करायचं बाकी सकाळचे. जेवण वगैरे करून घेतो. घरी गेल्यावर पुन्हा येतो शेतामध्ये वापस. पुन्हा रुबील तब्येत बरी. रुबील सलाईन लावायची. ती लावून घ्या. डॉक्टर बोलवले. डॉक्टरीन थोड्या वेळाला. जयश्री आली आता इकडं माझ्या आधी. तिचं ट्रॅक्टर बंद करून लगे वर चढेल डायरेक्ट तिचं खायला. करात नाही. बरं चाला आम्ही चाललो घरी. उतर रे बाबा खाली. चाल घे खाऊन. खाऊन घ्यायचं. काम करायचं काही नाही. ताण नाही घ्यायचा. जयश्री चालू घरपोच काम. आता भेटालो आपल्याला युट्यूबला अपलोडसाठी. जेवण घरात बसलो होतो. आता आलो बाहेर. जयश्री चालू आहे. अरे करू नको व्हिडिओ मग वापस जाऊ का? काय आजांची लाईनच नाही ते राहिली मग. ला आवड काम झालं. आता घरात आलं आज आरामात चालू आहे. लाईटच नाही तर माझा रे बाबा. आताच माझं काम आवरून झालंय. घर वगैरे पुसून झाले. माझा ड्रेस ती साडी वल्ली झाली होती त्याच्यामुळे ड्रेस घातला मी. आता मेन पॉईंट काय झाला आमच्या गाडीची हवा उतरली ही टायरची पाठीमागच्या. त्याच्यासाठी आता हवा मारायचं काम चालू आहे यांचं. ते गाडीतून यांनी लॉक केला आणि वापस गाडीची जॉय मध्ये ठेवून दिली. त्याच्यामुळे जास्तच परेशान. आता गाडीत हवा मारायची आहे आणि आम्हाला शेतात जायचं आहे. चला आता त्यांनी चावी आणलेली बाहेर करून आणली बरं. आता चावी आहे बघा. ध्यान करून चावी घेऊन आलेले. आता मग काय म्हणतात त्याला हवा मारायच्याला. हवा मारायचं आमच्याकडं गाडीमध्ये आलेलं आहे ते स्विफ्ट मध्ये. चालू केली गाडी मी. ते मशीन आहे हे बघा. कुठे ते मशीन हे गाडी पुढे घ्या. बरं मी आता गाडी पुढे घेते त्याच्यामुळे बाय. गाडी लावून अशी आता हे मारता हवा झालंय यांचं चालू मशीन. काय ऋतू लागले पाणी आलं तुम्हाला. किती आली हवा पूर्ण संपली होती या गाडीच्या टायरची. माझं गल्लीतलं प्रेम नाही रे मी नाही बोलत रे. हो फायनली आता गाडीमध्ये हवा मारलेली आम्ही दोघे चाललो. बूम चलो चाललेले आम्ही दोघे आता. दोघे हवा मारलेली आता. हवा बापरे तर चुकले. चिखलमध्ये फसले. बाप मी मर गई रे. मी उतरू का? काय यार हे कधी नवीन लफडे करूनच ठेवते. ओढू लागता चिखलात फसलेले. बाप मी किती भरली. हे बघा यांनी काय केलं. हे पूर्ण फसून टाकले. ते सगळं चिखल उडू लागला अंगावर. अरे गरबड पे गरबड काही गरज नाही. हाय बाई दही लावली नसती चिखलात टाकलात. आता बसलो रे बाबा.